हरी एकच. हरीबद्दल वाद असण्याचं काही कारण नाही आणि हरी पॉवरफुल आहे. आता एक आख्यायिका आहे, कथा आहे, कोणी आपापल्या पद्धतीने सांगतं, त्यातला मुद्दा लक्षात घ्या म्हणजे झालं. अमक्याने असं सांगितलं होतं तुम्ही असं का सांगितलं, हे उलटे प्रश्न विचारायला मला येऊ नका. ती कथा कोणी सांगतं? गुरुनी शिष्याला सांगितलं. मी लहानपणापासून ऐकतोय की ब्रह्मदेवाचा आणि देवाचा भाग झाला. म्हणजे मी ऐकतो ते देव आणि ब्रह्मदेव, बरोबर, नारायण आणि ब्रह्मदेव. त्यांनी सांगितलं गुरु आणि शिष्य. तेव्हा अनेक भाग असतात, पण महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. आता वेद तर कुणी लिहिले? ब्रह्मदेवाने. पहिला श्रोता कोण? ब्रह्मयाचे वेद शंकासुरे नेले. कोण करता? ब्रह्मदेव. मग त्याने ते सगळं झालं. झाल्याबरोबर अनेक ऋषींची त्याच्यामध्ये रुची आहेत. ते लिखाण वगैरे झालं, देवाला दाखवावं असं वाटलं, बरं का. म्हणजे त्याला दाखवावं असं मनातून वाटत नव्हतं. कोणत्याही मुलांना आपल्या बापाला काही दाखवावं असं वाटतच नाही, कारण तो काही नाही काहीतरी चुका काढत असतो आणि चुका काढलेल्या कोणत्याही मुलांना आवडत नाही. त्याच्याकरता ते आईच्या कुशीत शिरतात. अशी जगताची राटी आहे, वैशिष्ट्य आहे. आणि लिहिलं, पण आता त्याला दाखवल्याशिवाय तर काही पर्याय नाही. गेले नारायणाकडे, म्हणाले जरा हे बघा. आणि हातात घेतलं ना, असं उघडल्यावर अरे 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 म्हणले, सगळे व्यर्थ गेलं. हां, हे याच्याकरता दाखवायचं नव्हतं म्हणजे. मुलं कशी बोलतात बघा. वडिलांना काही सांगायला जा, ऐकून सुद्धा घेत नाहीत, ऐकून घ्यायच्या अगोदरच बोलतात. तुझ्याकडे ऐकण्यासारखं काही नसतं म्हणूनच ऐकत नाही. ऐकून काय घ्यायचं आहे? अरे जुन्या काळामध्ये जोग महाराज, देशमुख महाराज, आमचे दादा महाराज, मग दांडेकर महाराज, अशी दुना महाराज, आमचे अप्पा महाराज. आता आमच्या घरामध्ये माझी प्रवचनं गेली नाही म्हटलं तरी 80 अखंड चालू आहेत म्हणा. 80 का म्हटलं मी? 80पासून चातुर्मास सुरू झाला. मुंबईला 4-4 महिने प्रवचनं करू लागलो. मुंबईच्या बाहेर पडायचंच नाही. 4 महिने प्रवचनं, असं 18 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. त्याच्यापुढे त्याच्यापुढे त्याच्यापुढे. पण अशी ही परंपरा ज्ञानेश्वरीची चालत आली. आणि ज्ञानेश्वरीचं कसं आहे, वाचली नाही तरी हरकत नाही. पूर्वीच्या वारकऱ्यांना कुठे वाचता येत होतं? ते स्नान झाल्यानंतर 5 ठिकाणी गंध लावायचा, डोक्याला लावायचं, माऊली म्हणायचं आणि पाठीला बांधून चालायचं, संपलं. हीच वारकऱ्याची श्रद्धा. आणि त्या श्रद्धेवर गेली 1000 वर्षाची परंपरा आहे. माऊली जरी आले 750 वर्षापूर्वी, माऊलीने वाङ्मयाचा पाया रचला, पण पांडुरंग हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. पुंडलिकाच्या काळामध्ये तो आला. वाङ्मयाचा पाया ज्ञानेश्वर महाराज, पण वारकरी संप्रदायाचा पाया पांडुरंग, आणि तो आला पुंडलिका करता. याला 1000 वर्ष झाली. तेव्हा महत्त्वाचा भाग असा आहे की एक दैवत आल्यानंतर त्याच्याभोवती वाङ्मय यावं लागतं, त्याचा मंत्र असावा लागतो, त्यातले नित्यनेम असावे लागतात, विचार ऐकावे लागतात आणि ते आचरणात आणावे लागतात. त्याच्याकरता ही कीर्तनं आणि प्रवचनं आहेत. एक 70-80 वर्षापूर्वीचा काळ असा होता की त्यावेळेला प्रवचनं नव्हतीच, फक्त कीर्तनं होती, प्रवचनं नव्हतीच. मग 70-80 वर्षाच्या पूर्वी प्रवचनं सुरू झाली आणि ती सुद्धा ठराविक मंडळीच करू लागली. तेही प्रवचनकार थोडेच. याचा अर्थ प्रवचन करता येत नाही आणि करता येत नव्हतं असं नव्हे, पण लोकांच्या जवळ जाणारं प्रवचन अशी ही काही मोजकीच मंडळी. पण कीर्तनकार 20,000 आहेत आता. कारण नामसंकीर्तन हे महत्त्वाचा भाग आहे. माझं म्हणणं कळलं का? वारकरी संतांनी ज्ञानाला महत्त्व दिलं असं नाही असं नव्हे, पण ज्ञानापेक्षा नामभक्ती श्रेष्ठ आहे हे सांगितलं.
मराठी कळत नाही तर तो वाचणार कुठून? पण हे कळतं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण, सहज कळतं. कुणाला सांगायला नको, कुणाला शिकवायला नको. आणि विशेष म्हणजे हरिपाठाचं वैशिष्ट्य असं आहे, रोज जर 1 महिना ऐकला तर तो तुमच्या तोंडावर चढतो. आता आमचं जे नवीन मंदिर नेरूळला काम चालू आहे आणि खालचा भाग झाला आहे, त्या दिवसापासून तिथे हरिपाठ सुरू झाला. जी मंडळी आली त्यांना हरिपाठ काही येत नव्हता. आता तिथली जी 25-30 मंडळी रोज येतात हरिपाठाकरता, त्या सर्वांना हरिपाठ पाठ केला. कसा झाला? रोज ऐकून ऐकून झाला. म्हणजे तो सर्वांना यावा, ऐकून यावा, पाठ करायला लागू नये असा त्याच्यातला भाग आहे. आणि म्हणून आता यावर्षी आपण हरिपाठ सांगायचं ठरवलं. गंमत अशी आहे की पहिला अभंग जो आहे तो देवाची येदवारी आहे. नंतर बघू त्याच्याबद्दल. ते म्हणाल किती दिवस सांगणार आहे नंतर बघू? प्रस्तावना तरी नीट कळू द्या ना. सुरुवात देव नावापासून, पण अख्ख्या 28 अभंगाला नाव आहे हरिपाठ, देवपाठ नाही. नाव काय आहे? हरिपाठ. कारण एक हरी आत्मा जीव शिव सम. पुढचंही बघा की, म्हणजे पुन्हा करेक्शन करायला नको. नाही म्हणले पुढचं बघायची गरज नाही, तेवढं तर करणार. मग पुढच्या चुका कशा कळतील? ते म्हणले जिथे जिथे असेल तिथे पान पडेल. हे जरा उलटं सांगितलं गेलं. जा म्हणले त्या झाडाखाली बस आणि चूक असेल तिथे पान पडेल. तिथे हरी लिहिलं नसल्या कारणाने नुसतं ओम म्हटल्यावर सगळी पानं गळून पडली झाडाची. जेवढी पानं होती त्याला वाटले काय माझं चुकलं, मग दाखवायला गेलं. मग सांगितलं हरी लिहिलं नाहीस. आणि तिथे जाऊन बसला आणि हरी लिहिलं. हरी लिहिल्याबरोबर काय घडलं माहिती आहे का? जेवढी खाली पडलेली पानं होती ती सगळी जाऊन चिकटली. हरी लिहिलं की सगळं बरोबर झालं. पुढे चूकच नाही. काय आश्चर्य आहे पुढे. भक्तांचा दहीभात खाण्यामध्ये मला आनंद आहे. तेव्हा असा ब्रह्मदेव. आपण सगळे त्याच ओळीतलेच आहोत. म्हणजे कोणी त्या ओळीत नाही असं नाही, आम्ही त्याच्यात नाही. उगीच मान हलवू नका आणि नाटकपणा करू नका. सृष्टीकर्ता ब्रह्मदेव जर त्याच्या घरात हे आहे तर तुमच्या घरात नाही, कमी जास्ती प्रमाण असेल. किंवा तुम्हाला कळून बोलत नसाल, एवढी तुमच्याकडे सहनशक्ती असेल, पण कळत नाही असं. हो, काही काही बाप असे असतात, कळतं त्यांना पण बोलत नाहीत. बायको म्हणते जाऊ द्या ना, कशाला किटकिट करता. हा दुवा असतो बरं का. मुलं आणि बाप यामधला बायको ही मोठी कनेक्शन असते. ती दोघालाही सांभाळते. तिला तारेवरची कसरत करावी लागते. यालाही सांभाळावं आणि यालाही सांभाळावं. यालाही दुःख नाही. पण शहाणा बाप जो असतो ना तो काहीच बोलत नाही. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. बाकी काय असेल तर ताड 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 ताड, मग तो फाड 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 येणं उतरत जातो. बघा मी म्हणत होते ना बोलू नका, गेल्यानं न जेवता. तुमचं असंच आहे. शेवटी एक तुम्हाला आयुष्यभर पुरुषांना सांगतो, बायकांना सांगत नाही. केव्हाही बाई आपल्या मुलाच्याच बाजूने जागाल, कितीही नवऱ्याने करू ते 100 तोळे, ती कधीही नवऱ्याच्या बाजूने येणार नाही. हे वाक्य घरात लिहून ठेवा बोर्डावर. तुम्हाला पटेल नाही तर न पटेल, हे वास्तव्य आहे आणि स्वाभाविक आहे. तुम्ही कुठे 9 महिने पोटात वागवले ते तुमच्याबरोबर यावं. तिने 9 महिने पोटात वागवल्या कारणाने त्या बाळाबद्दल तिला इतका कळवळा असतो, इतकं प्रेम असतं की त्याचे सगळे गुणदोष पोटात घालून ती त्याला आपलं म्हणते. तेव्हा नीट लक्षात घ्या, ही ब्रह्मदेवाची कथा चालली आहे. त्या ब्रह्मदेवाच्या कथेमध्ये त्यांनी जग निर्माण केल्या कारणाने तुम्ही आम्ही आपोआपच येऊन बसतो. काय म्हणजे अजून वाचलं नाही? अरे 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 अहो म्हणले जरा पुढचं पान तरी. अरे काय पुढचं पान? सुरू कशी केली आहेस? ओम. अरे इथेच चुकलं. अरे 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 काही बरोबर नाही. म्हणले काय चुकलं? अजून तर पान सुद्धा उघडलं नाही, पहिलंच पान उघडलंय. अरे म्हणे ब्रह्म्या,
त्याच्याबद्दल ओव्यासुद्धा देवाने फार सुंदर लिहिल्यात. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ, परी भक्ताईसा प्रीतिकल्लोळ तेथ नाही. ब्रह्मदेव माझ्या पोटचा बाळ आहे, पण माझ्याबद्दल त्याला यत्किंचित प्रेम नाही. इस्टेट पाहिजे. मग आता काय, सध्या ब्रह्मदेव कमी आहेत का? सगळे बाप नारायण आहेत आणि पोटी आलेली पोरं हे ब्रह्मदेव आहे. मग गंमत आहे मोठी ओवीमध्ये. ब्रह्मा माझ्या, भागवतातली ओवी आहे. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ. तो पाहिजे ते देतो, परी भक्ताईसा प्रीती कल्लोळ तेथ नाही. आणि त्यात ब्रह्मदेवाचं लग्न झालं. ब्रह्मा लाविला कर्मपंथा, भक्ताशी दिधली नैष्कर्मता. या लागी नवचे ब्रह्मा प्रार्थिता, होय भात खाता गवळ्यांचा. काय घडलं? ब्रह्मा लाविला कर्मपंथा. बायको घरात आल्याबरोबर स्वतंत्र फ्लॅट घेऊन दिला. कर्मपंथा, आता तू, तुझी बायको, तुझा पगार कसं खर्च करायचं ते करा, आम्हाला त्यातली देडकी देऊ नका. कदाचित कमी पडलं तर आमच्याकडे या, पण रोजची किटकिट घरामध्ये. म्या ब्रह्मा लाविला कर्मपंथा, भक्तासी दिधली नैष्कर्मता. या लागी नवचे ब्रह्मा प्रार्थिता. म्हणलं काय चुकलं? काय चुकलं? हरी हे ओमले. काय कथा सांगतोय मी? काय ले? हरी हे. हरीला विसरलास आणि ओम पासून सुरुवात केली. आपण म्हणाले ओंकार ब्रह्म आहे. अरे तो शब्द ब्रह्म आहे. ओंकार ब्रह्मपूर्ण, पण त्यासी प्रकाशित असे चैतन्य घन, त्या भगवंतासी शरण. कोणाला शरण? ओंकाराचे कुशी अक्षरे होती अ उ म कारेसी, ते उपजत वेदेसी उठली तिणी. वेदाच्या सुरुवातीला उठली तिणी. उठली, पण कुणी उठवली? हरी ही. बघा कसं ज्ञानोबारायचं कौतुक आहे सगळंच. भाषा इतकी बदलली. काल सांगितलं ना, विद्वानाने असे अर्थ काढले की ज्या अर्थी भाषेत बदल आहे त्या अर्थी ज्ञानेश्वर 2 असले पाहिजेत. आणि त्याच्याबद्दल काल सांगितलंय की प्रत्येक माणसाची निराळ्या बोलीमध्ये आपण बोलतो. बोली म्हणजे भाषा बदलत नाही आहे, पण निराळ्या पद्धतीने. कोणाला कसं सांगावं, कोणाला कसं बोलावं, नाही का? लहान मुलगा असताना त्याशी कसं, अरे सोन्या, अरे बाबा, अरे राजा, असंच बोलावं लागतं. असं बोललं की ते खुश होतं. मोठं झाल्यानंतर सोन्या बिन्या काही नाही बरं का. तो सोन्या निराळाच असतो. कशाकरता सांगितलं मी? की काळ बदलला की भाषा. काय रे, ऐकायला नाही का आलं तुला? काय रे, ऐकतोस ना? नीट लक्षात ठेवतोयस ना? ऐकतोस ना बाबा काय सांगतायत ते? तिथे ते सोन्या बिन्या गेलं, कळलं? आणि लहानपणी जेव्हा ते काही प्रत्युत्तर करत नसतं ना, तेव्हा सोन्या, माझा राजा, माझा सोन्या, काय गोड गोड नाव. तसं ज्या काळात जी भाषा कळेल ती वापरावी. तसं ज्ञानेश्वरीचा भाग निराळा, अमृतानुभवाचा निराळाच निराळा. पण हरिपाठ सर्वांच्या करता आहे, कारण तो नित्यपाठ म्हणायचा आहे. आणि तो सर्वांना कळावा, सर्वांना समजावा, अशा मराठीतल्या साध्या सरळ बोलीभाषेमध्ये लिहिलं. अमृतानुभवाची भाषा मराठीच आहे, ज्ञानेश्वरीची मराठीच आहे, पण सर्वांना समजेल अशी नाही. नवऱ्याच्या पश्चात बाईने FDRवर जर तिचं नॉमिनेशन केलं असेल तर फक्त नवऱ्याचं नाव घालायचं असतं आपलं घालून. तेवढं घातलं आणि ओळख पटली की मालकीण झाली. ₹1,00,000 नावावर काय केलं? काय केलं? नवरा नाही, वैकुंठवासी, पण नसणाऱ्या नवऱ्याचं नाव तिथे टाकल्याबरोबर लाखाची मालकीण झाली. मग नसणाऱ्या देवाचं नाव टाकलं तर लाखाची मालकीण होते. मग असणाऱ्या देवाचं नाव घेतलं तर काय होईल? एवढाच मुद्दा लक्षात घ्या, म्हणजे मला सांगायला बरं पडेल. कळलं का? हां. म्हणून सगळी पानं जाऊन चिकटली. अरे म्हणले असं कसं झालं? अरे एक हरी जर चुकला तर बाकी सगळं चुकलं ना.
चुकलं की नाही? उच्चार करताना नी आणि नीचा उच्चार करणारे माणसं टीका करतात एकमेकावर. पाणी घाटावरचं दिसतंय बरं का, पाणी असंच म्हटलं पाहिजे. काय उच्चार कसा पाहिजे? हां, उच्चार कसा पाहिजे म्हणजे अनुस्वाराची जरी चूक झाली तरी अर्थ बदलतो. म्हणून या ठिकाणी आणि हरी शब्दाचं अत्यंत महत्त्व आहे. हरी शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे, सर्व दुःखाते संवरी या लागी नाम बोलिजे हरी. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील.